नमस्कार. माझे नाव सचिन नामदेव चोरगे. मी मूल रहिवासी खराबटी रोहा तालुका इथे रहिवासी असून मी एक समाजसेवक आहे. आणि आज 2023ला जी जल जीवन मिशन ची काय जी योजना आणली होती सरकारमार्फत, त्या योजनेच्या इथे 3:13 वाजले आहेत. तर त्या जल जीवन मिशन मध्ये गावागावात लाईन टाकलेली आहे. पण प्रत्यक्ष आज मी इथे जॅकवेल ज्या ठिकाणी आहे उर्दवणे गाव तिथे आज मी प्रत्यक्ष उभा आहे. आणि आज त्या जॅकवेलची काय परिस्थिती आहे इथे ते बघा. मग ही जल जीवन मिशन योजना गेली कुठे? जनतेला फक्त काय एक हे आश्वासन द्यायचं आणि ते पूर्ण करायचं नाही. जेव्हा तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जनता गेली वाढमध्ये काय पाईपलाईन फक्त गावातून टाकलेली आहे त्यांनी. काय मेन जो हा जॅकवेल आहे, जो पाणी जाणारा आपलं ठिकाण आहे तो इथे आहे. इथेच जर त्यांचं काही काम झालेलं नसेल, इथे तुम्हाला आजूबाजूला कुठे लाईन दिसते का? तर नाही दिसत आहे. फक्त गावात लोकांना त्यांनी शांतता करण्यासाठी, जनतेला शांत करण्यासाठी त्यांनी फक्त लाईनी टाकलेल्या आहेत. आणि आज इथली अशी परिस्थिती आहे की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. आज लोकांनी इथं मोठमोठे आंदोलन केलेले आहेत, तरी देखील शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मग ही जी 33 कोटीची जी योजना आहे, तर मग 33 कोटी गेले कुठे? आणि आता त्यांनी ते 15% परत वाढवून घेतली, ती 44 कोटी केलेली आहे. मी 12 आणि 14 असे जे 14 उजवा तीरमध्ये जे गावं आहेत त्या गावाचा मी एक रहिवासी. आज माझ्याकडे पण दाखला आहेत. आता इश्यू असा आहे की मी पाणी हा एक कसं आहे की ते सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21 मध्ये घेतलाय फंडामेंटल राईट्स मध्ये. आणि आज ऍक्च्युली तुम्ही विचार करा 1947 पासून किती वर्ष झाले आपण फक्त साजरे करतो इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, आणि त्याच्यानंतर आपण ऍक्च्युली सगळं पाण्याचं सगळं विसरतो. आज तुम्ही माझा बागे ऍक्च्युली ते जॅकवेल आता तुम्ही बघितलं जे सचिन भाऊनी पण सांगितलं, ही जॅकवेल ही 2023ला एका कंपनीला जे पीएमसी कन्सल्टंट होते एक्स कंपनी, त्यांनी ही कॉन्ट्रॅक्ट ऍक्च्युली एमजेपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, म्हणजे ही जी एमजेपी आहे याचा मुख्यमंत्री साहेब तुम्हीच ऍक्च्युली याच्यावरती चेअरमॅन आहात. मग मला तुमचा डायरेक्ट संबंध आहे. या प्रश्न माझा असा आहे की आर्टिकल 21 मध्ये ही जॅकवेलची परिस्थिती 33 कोटीची वर्क ऑर्डर गेली एक्स वाय कंपनीला, 33 क्रोज. त्या 33 क्रोज मध्ये 23 पासून 25 पर्यंत त्यांचा कम्प्लिशन होता. मग त्या कम्प्लिशन मध्ये एक दोष कालावधी असतो. ते दोष कालावधी ऍक्च्युली शासकीय कर्मचारी आणि अधिकारी जे ऐकत असेल तर त्यांना बोलायची गरज नाही, कारण पीडब्ल्यूडी मध्ये उपमुख्यमंत्री स्वतः ऍक्च्युली आहेत, ते तुम्हाला माहिती आहे दोष कालावधी काय असतो. तर ती 33 कोटीचा प्रोजेक्ट मध्ये फक्त आणि फक्त ती पाईपलाईन टाकली. 50% पाईपलाईनचं काम ते रस्त्यावरती ऍक्च्युली लोकसभा इलेक्शन मध्ये हा टाकण्यात आलेला. त्याच्यानंतर त्याची पेमेंट गेली 20 कोटी रुपये. 2025 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा मंजुरी घेतो, प्रशासकीय मंजुरी 15%चा. आता त्या कसे घेतले, काय घेतले, कुठला लॉजिक मध्ये घेतले, कुठला नोटिफिकेशन किंवा कुठला शासनाचं धोरण मध्ये घेतलं माहित नाही, पण ते मंजुरी झाली. ठीक आहे, हरकत नाही. आता मंजुरी झाली तर आता प्रोजेक्ट कधी? जेव्हा ही स्टेजवरती 0 स्टेजवरती, कारण आता ही जॅकवेल आहे. तुम्ही बाकीची पण परिस्थिती तुम्ही बघा, बाकी 9-10 ठिकाणी पाणीची टाकी आहे, ते 9 स्तरावर आहेत, कुठले 7 स्तरावर आहेत. तिथे आजपर्यंत भूमी अधिग्रहण झालेलं नाहीये. मग माझी अशी प्रश्न आहे क्लिअर कट, ती जी प्रोजेक्ट कन्सल्टंट आहे या प्रोजेक्ट कन्सल्टंटला कृपा करून काळी यादीमध्ये टाका. त्याची जी पेमेंट आहे ती वसुली करा, जे काय असेल. आणि नागरिकांना आर्टिकल 21 प्रमाणे जे आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णयाप्रमाणे आपण बोलतो त्याची दक्षता घ्या आणि त्यांना पाणी द्या.